मतांसाठी राजकारणी काहीही करायला तयार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या वक्तव्यातून समोर आलंय। तुमच्या घरात जेवणही करून देऊ पण कचाकच बटन दाबा असं आवाहन देखील मुश्रीफांनी मतदारांना केलं। एवढंच नाही तर आवडती नावडती बायको असं सांगून त्यांनी लाभार्थी महिलांचा देखील अपमान केलेला आहे। सविस्तर पाहूया। आता फक्त तुमच्या घरामध्ये जेवण तेवढं आम्हाला करायला सांगा, आम्ही ते करून देतो। पटकन तेवढी आमच्या महायुतीच्या चिन्हासमोर कचाकच दाबा। विधानसभा निवडणुकीत मतांसाठी महायुती सरकारचे नेते किती खालच्या पातळीवर उतरलेत ते तुम्ही ऐकलंच असेल। सरकारने घोषणा केलेल्या योजना जनकल्याणासाठी नसून त्या योजना मतांसाठी आहेत हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। मत मिळवण्यासाठी सरकार काहीही करण्यास तयार आहे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या वक्तव्यातून अधोरेखित झालंय। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधानांनी पुन्हा 5 वर्ष केशरी आणि पिवळ्या कार्डावर आपल्याला मोफत धान्य देण्याचं सुरू ठेवलेलं आहे। ते आपल्याला मिळते। त्यानंतर दर सणाला 6 जिन्नस 100 रुपयाला उद्या गणपती उत्सवाला सुद्धा मिळणार आहे। चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा देतोय आपण। म्हणजे मला सांगा, एवढ्या मोठ्या योजना या महिलांसाठी आणल्यानंतर आता फक्त तुमच्या घरामध्ये जेवण तेवढं आम्हाला करायला सांगा, आम्ही ते करून देतो। महिलांसाठी योजना आहेत हे सांगताना हसन मुश्रीफांनी महिलांना अपमानास्पद वाटेल असं वक्तव्य करून टाकलं। घरातील एका महिलेला विवाहित आणि एका अविवाहित मुलीला 1500 रुपये देणारी योजना आहे आणि त्याचा उल्लेख दादा आपल्या भाषणात करतील। त्यामध्ये थोड्या 1-2 अडचणी आहेत। माझ्याकडे अनेक मंडळी येत आहेत, सांगतायत सगळीकडे नाही की साहेब एकाला जर 2 बायका असल्या तर काय करायचं। मी म्हटलं जी लाडकी असेल त्या नवरोबाला विचाराने त्याला देऊन टाका। हसन मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी मात्र खरपूस भाषेत समाचार घेतलाय। हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही त्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहात ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली। 70 रुपयाचं तेल खाण्याचं 200च्या वरती गेलं, डाळ 55 रुपयाची 200च्या वरती गेलेली आहे। सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीला तिचा खर्च भागवताना, घर चालवताना अतिशय मोठी अडचण होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच अशी विधानं करत होते। पण अजित पवारांनी देखील परवाच योजना चालू ठेवण्यासाठी कचाकचा बटन दाबण्याचं आवाहन केलं होतं। अजितदादा जे म्हणाले त्यावर मुश्रीफांनी कळस चढवला असं दुर्दैवानं म्हणावं लागेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।